नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश शिंदे सर ज्ञानदीप अकॅडमी अंबेजोगाईच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरचे काही घटक आणि त्या घटकाशी रिलेटेड असणारी माहिती पाहिलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये पोलीस भरती असेल, सरळ सेवा भरती असेल किंवा तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल त्या परीक्षेच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचा असा एक मुद्दा आपण घेऊन येत आहोत. तो म्हणजे कोणता? तर ज्याच्यावर कंपल्सरी प्रश्न असतो तो मुद्दा म्हणजे पंचायत राज व्यवस्था. भारतातील पंचायत राज व्यवस्था याच्यावर कंपल्सरी परीक्षेला आपल्या प्रश्न असतो. पंचायत राज. आता पंचायत राज याच घटकाला काही ठिकाणी काय म्हटलं जातं तर पंचायत राज याला स्थानिक स्वराज्य संस्था असं देखील म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्था. तसं जर पाहिलं ना मित्रांनो तर स्थानिक स्वराज्य संस्था या भारतासाठी काही नवीन नव्हत्या. अगदी प्राचीन कालखंडापासून भारतामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या. आपले जे काही प्राचीन ग्रंथ आहेत भारतातले, ज्याच्यामध्ये वैदिक ग्रंथ असतील किंवा रामायण असेल, महाभारत असेल, या व्यतिरिक्त मॅगेस्थेनिस यांनी लिहिलेला इंडिका नावाचा ग्रंथ असेल किंवा गौतम बुद्ध यांनी जे सुत्तपिटक लिहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये विनयपिटक, सुत्तपिटकामध्ये असणारं विनयपिटक, अभिधम्मपिटक या पिटकांपैकी एका पिटकामध्ये देखील या स्थानिक स्वराज्य संस्थांचा उल्लेख केलेला आहे. वैदिक ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे की गावचा कारभार त्यावेळेस ग्रामिणीकडून पाहिला जात होता किंवा गावचा जो काही प्रमुख असायचा त्याला ग्रामिणी असं म्हटलं जायचं. म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्था भारतासाठी नवीन नाही आहेत, या खूप जुन्या आहेत. पण परीक्षेच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासाच्या अनुषंगाने चर्चा करतो किंवा तो भाग ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या आधुनिक कालखंडामध्ये, आता आधुनिक कालखंड म्हटलं तर कधीपासूनच्या येतात, तर तसं जर पाहिलं तर आधुनिक इतिहासाच्या कालखंडाची नांदीची सुरुवात होते ती म्हणजे कधीपासून तर 1857 पासून पुढे तो म्हणजे आधुनिक कालखंड मानला जातो. बरोबर आहे. तर मग आता या आधुनिक कालखंडामध्ये जर तुम्ही विचार केला या स्थानिक स्वराज्य संस्था आजच्या ज्या अस्तित्वात आहेत, खरं तर आज भारतात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था त्या कधी निर्माण झाल्या तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती जर खऱ्या अर्थानं कधी अस्तित्वात आलेली असतील तर त्यांची सुरुवात झालेली आहे 2 जुलै 1959 पासून पुढे ज्या बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीला अनुसरून अस्तित्वात आलेले आहे. पण ब्रिटिश कालखंडामध्ये देखील या स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास झालेला आहे आणि ते टप्पे कोणते आहेत त्या टप्प्यांवरती आपण या ठिकाणी चर्चा करूया. जर तुम्ही पाहिले तर ब्रिटिश कालखंडामध्ये एक कायदा पास केलेला होता. तो कायदा होता 18 मे. त्या कायद्याचा उल्लेख करता येईल आपल्याला 18 मे 1882 मध्ये एक कायदा पास केलेला होता. तत्कालीन कालखंडामध्ये भारताचा जो काही व्हाईसरॉय होता, जे व्हाईसरॉयचं नाव होतं लॉर्ड रिपन. त्याचं नाव काय होतं? लॉर्ड रिपन यांनी एक कायदा पास केलेला होता. त्या कायद्याला स्थानिक स्वराज्य संस्थाविषयी कायदा या नावाने उल्लेख केला जातो. त्या कायद्याचा कायदा कोणता होता तर स्थानिक स्वराज्य संस्था विषयक जो काही कायदा होता तो कायदा त्याने पास केलेला होता आणि या कायद्याने भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आल्या. आता या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था लॉर्ड रिपनच्या कालखंडामध्ये जो कायदा पास केला त्या कायद्यामुळे अस्तित्वात आल्या, म्हणून या लॉर्ड रिपनलाच काय म्हटलं जातं तर यालाच म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थांचा काय म्हटलं जातं जनक असं म्हणून ओळखलं जातं किंवा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्माता जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? लॉर्ड रिपनचा उल्लेख केला जातो. त्याचं कारण काय? मी सिंपल सांगितलं की आधुनिक कालखंडामध्ये भारतात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्याच्या अनुषंगानं ज्याने पहिला प्रयत्न केला किंवा ज्याने पहिल्यांदा कायदा केला तो लॉर्ड रिपन. पण खरं तर आहे या लॉर्ड रिपनच्या अगोदर एकानं तसा प्रयत्न केलेला होता की स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्या संदर्भात कायदा करण्याचा प्रयत्न केला. सोबतच त्याने त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक अधिकार देखील प्राप्त करून दिलेले होते. त्या संदर्भामध्ये एक कायदा पास केला तो म्हणजे 1870 मध्ये. 1870 मध्ये काय घटना घडलेली होती तर लॉर्ड मेयो त्यावेळेस असणारा भारताचा व्हाईसरॉय होता. कोण होता? लॉर्ड मेयो हा त्यावेळेस असणारा भारताचा व्हाईसरॉय होता. मग त्या लॉर्ड मेयो यांनी काय केलेलं होतं तर लॉर्ड मेयोने त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वायत्तता देण्याच्या संदर्भामध्ये एक कायदा पास केला. आर्थिक स्वायत्तता देण्याचा त्याने प्रयत्न केला म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात.
आर्थिक विकेंद्रीकरण, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मेयो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? लॉर्ड रिपन. आता या लॉर्ड मेयोनच आणखी एक काम केलेलं होतं महत्वाचं, ते म्हणजे कोणतं? तर या लॉर्ड मेयोनच 1872 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाविषयक एक कायदा किंवा एक बिल तयार केलं जे सादर करायची त्याची इच्छा होती. पण त्याने तो कायदा करण्याचा प्रयत्न करत असतानाच 1872 मध्ये या लॉर्ड मेयोचं अंदमान बेटावर, कोणत्या बेटावर? अंदमान बेटावर तो गेला असता त्या ठिकाणी एका कैद्याने त्याची काय केलेली होती? हत्या केलेली होती. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थाविषयक कायदा करण्याचं त्याचं जे काही स्वप्न होतं कोणाचं? मेयोचं, ते अपूर्ण राहिलं. मात्र लॉर्ड मेयोच्या नंतर भारतात इतर जे काही गव्हर्नर जनरल आले किंवा इतर जे काही व्हाईसरॉय आले त्यापैकी पुढच्या टप्प्यावर लॉर्ड लिटन आला. त्याने त्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेतला नाही किंवा त्याच्यानंतर आलेला रिपन याने मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने काम केलेलं होतं आणि त्याने पहिल्यांदा त्या स्वरूपाचा कायदा पास केला. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं कोणाला म्हटलं जातं? लॉर्ड रिपनला म्हटलं जातं. याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात महत्त्वाचा जो काही बदल केला किंवा जो काही बदल झालेला आहे त्या बदलाला अनुसरून जर आपण विचार केला तर त्या बदलाला अनुसरून पुढच्या टप्प्यावर एक कायदा पास केलेला होता. तो कायदा किंवा एक कमिशन नेमलेलं होतं. ते कमिशन कधीचं होतं? तर 1907 मध्ये एक कमिशन स्थापन केलेलं होतं. ज्या कमिशनला काय म्हणून ओळखलं जात होतं? तर त्याला रॉयल विकेंद्रीकरण, रॉयल विकेंद्रीकरण कमिशन या नावाने ओळखलं जात होतं. रॉयल विकेंद्रीकरण आयोग या नावाने त्याचा उल्लेख केला जात होता आणि ज्याचा अध्यक्ष होता त्याचं नाव होतं चार्ल्स हॉबहाउस. त्याचं नाव काय होतं? चार्ल्स हॉबहाउस. आता या चार्ल्स हॉबहाउसनं या ठिकाणी भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका घेण्याची शिफारस केलेली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही प्रतिनिधी होते ते प्रतिनिधी सरकारकडून नियुक्त केले जात होते. मग ते सरकार नियुक्त असणारे प्रतिनिधी त्या ठिकाणी रद्द करावे आणि त्याच्या ऐवजी या स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधींची प्रत्यक्ष जनतेकडून निवड करण्यात यावी अशी मागणी किंवा तशा स्वरूपाचा प्रस्ताव या चार्ल्स हॉबहाउसनं सरकारपुढे ठेवलेला होता. पुढे आणखी एक बदल झाला तो 1919च्या कायद्यानं. तर 1919च्या कायद्यानं काय बदल केला? तर हा जो स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांचे जे काही कामकाज आहे त्यांचे जे काही विषय होते ते विषय कोणाकडे ठेवले? तर स्थानिक स्वराज्य संस्थाविषयी कामकाज आणि ते विषय या ठिकाणी प्रांतिक सरकाराकडे देण्यात आलेले होते. कोणाकडे? प्रांतिक सरकार यांच्याकडे देण्यात आलेले होते. त्याचं कारण काय? तर 1919च्या कायद्यात प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती लागू केलेली होती. ज्या द्विदल शासन पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की द्विदल शासन पद्धती जर म्हटलं तर या द्विदल शासन पद्धतीमध्ये दोन प्रमुख होते. एक, काही अधिकार हे राखीव ठेवलेले होते, राखीव खाते, आणि काही अधिकार आणि किंवा काही जे काही डिपार्टमेंट आहे ते सोपीव होते. आता राखीव खाते जे होते ते राखीव खाते हे गव्हर्नरच्या नियंत्रणाखाली होते. कोणाच्या नियंत्रणाखाली? गव्हर्नरच्या. आणि सोपीव खाते जे होते ते कोणाच्या नियंत्रणाखाली होते? तर या ठिकाणी भारतीय जे काही विधिमंडळातले सदस्य होते ते भारतीयांकडे सोपवण्यात आलेले होते. म्हणजे 1919च्या कायद्याचं खास वेगळं वैशिष्ट्य होतं ती म्हणजे द्विदल शासन पद्धती. आणि या द्विदल शासन पद्धतीमध्ये काय केलेलं होतं? राखीव खाते आणि सोपीव खाते असे हे दोन प्रकारचे खाते निर्माण केलेले होते. हे जे राखीव खाते आहेत ते गव्हर्नरच्या नियंत्रणाखाली होते आणि सोपीव खाते हे कुणाकडे दिलेले होते? भारतीयांकडे दिलेले होते. त्या सोपीव खात्यांपैकी एक विषय होता तो म्हणजे कोणता? तर पंचायत राज व्यवस्था हा एक विषय इकडंच होता असं आपल्याला सांगता येईल. पण 1920 नंतर भारतीय स्वातंत्र्य लढा हा अतिशय वेगानं पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं की या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत प्रांतांची मागणी वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत त्या मागं पडत गेल्या आणि भारतीय स्वातंत्र्य लढा वेगानं पुढे आला. पण आफ्टर इंडिपेंडन्स स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये पुन्हा ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरच्या टप्प्यावरती पंचायत राजच्या संदर्भात कधी सुरुवात झाली आणि कशी सुरुवात झाली त्या संदर्भात मी दोन मुद्दे सांगतो. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करत असताना तुम्हाला दोन पद्धतीने अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये एक म्हणजे काय तर मी नेहमी सांगत आलो की स्थानिक स्वराज्य संस्था अभ्यासत असताना काय म्हटलं त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे स्थानिक
स्वराज्य संस्था या संस्थांचे प्रामुख्याने तसं 3 टप्पे पडतात. मुख्य टप्पे किती पडतात? 3 टप्पे पडतात. त्यामध्ये एक सांगता येतं आपल्याला किंवा प्राचीन कालखंडातील त्यांची व्यवस्था कशी होती. प्राचीन कालखंड भारतातला तो कशा स्वरूपाचा होता. त्याच्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास वाढ कशी झाली तर मध्ययुगीन कालखंड. आणि त्याच्यानंतरचा जो शेवटचा टप्पा येतो तो म्हणजे आधुनिक कालखंड. आता आधुनिक कालखंडाच्या बाबतीत तुम्हाला 2 टप्पे सांगता येतात. आधुनिक कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये एक ब्रिटिश कालखंड, एक कालखंड कोणता? ब्रिटिश कालखंड. आणि दुसरा जो कालखंड येतो तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंड. दुसरा जो टप्पा येतो तो म्हणजे कोणता? स्वातंत्र्योत्तर कालखंड. कोणता टप्पा येतो? स्वातंत्र्योत्तर कालखंड. आता स्वातंत्र्योत्तर कालखंडाचा जर आपण विचार केला, स्वातंत्र्योत्तर कालखंड, तर या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये प्रामुख्याने कोणत्या बाबी सांगता येतात आपल्याला? तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जो वाटचाल झालेली आहे पुढे त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक 1952चा एक कार्यक्रम हाती येत होता. तो म्हणजे कोणता कार्यक्रम होता? समुदाय विकास कार्यक्रम. 1952चा कोणता कार्यक्रम आहे? समुदाय विकास कार्यक्रम, ज्याला CDP म्हटलं जातं. 1952चा CDP प्रोग्राम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याला काय म्हटलं जातं? CDP, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा एक कार्यक्रम आपल्याला पाहावा लागतो. त्याच्यानंतर पुढे कार्यक्रम हाती घेतला होता तो 1953 मध्ये, ज्याला राष्ट्रीय विकास कार्यक्रम या नावाने ओळखला गेला होता. राष्ट्रीय विकास कार्यक्रम, राष्ट्रीय विकास कार्यक्रम. आता हे जे दोन्ही कार्यक्रम आहेत ना, हे दोन्ही कार्यक्रम कशासाठी होते? तर ग्रामीण भागातील जनतेचा सरकारच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्याच्या अनुषंगानं हे हे कार्यक्रम हाती घेतलेले होते. पण या दोन्ही कार्यक्रमांना काय झालं तर हे दोन्ही कार्यक्रम कसे ठरलेले होते? अपयशी ठरलेले होते. आणि या दोन्ही कार्यक्रमाच्या अपयशानंतर त्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमलेली होती. ती समिती कधीची होती? तर ती समिती होती 1952ची. मित्रांनो, समिती कधीची आहे बघा तुम्ही. 1957ची समिती. 1952 नाही, 1957ची ही समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमलेली होती? तर ही समिती ज्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली होती ते होते बलवंतराय मेहता. बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जानेवारी 1957 मध्ये. आणि या मेहता समितीच्या शिफारशीनुसारच मग पुढे भारतामध्ये 2 ऑक्टोबर 1959ला भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात झालेली आहे. म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आल्या? तर त्या समितीचं नाव आहे बलवंतराय मेहता समिती. मग मेहता समितीने ज्या काही शिफारशी केल्या त्या शिफारशीला अनुसरून 1959 मध्ये भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांची वाटचाल सुरू झालेली आहे. आता बलवंतराय मेहता समितीनं काय सांगितलं होतं की पंचायत राज व्यवस्थेचं स्वरूप कसं असेल हे बलवंतराय मेहता समितीनं सांगितलेलं होतं. कशा स्वरूपात सांगितलेले ते पाहूया त्या ठिकाणी. बलवंतराय मेहताने काय सांगितलं की भारतात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करावी. कशी? किती स्तरीय? त्रिस्तरीय पंचायत राज, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याची शिफारस केलेली होती. किती स्तरीय? त्रिस्तरीय पंचायत राज. आता ही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था जी आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले किंवा मेहता यांनी सांगितलेले एकूण किती स्तर होते? 3. त्रि म्हणजे किती? 3 स्तर. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जिल्हा पातळीवर एक जिल्हा हा घटक मानला, दुसरा ज्याला गट हा घटक मानला, त्यांनी गट स्तरावर किंवा गट पातळीवर असं म्हटलं जातं, आणि तिसरा जो घटक मानलेला आहे तो म्हणजे खेडेगाव, गाव पातळीवर. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे त्रिस्तरीय मॉडेल आहे. कोणी सांगितलेलं आहे त्रिस्तरीय मॉडेल? बलवंतराय मेहता यांनी सांगितलेलं त्रिस्तरीय मॉडेल, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जिल्ह्याच्या ठिकाणी काय निर्माण करण्यात यावे? जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद निर्माण करण्यात यावी. जिल्हा परिषद निर्माण करण्यात यावी. कुठं? जिल्हा पातळीवर. तर जिल्ह्याच्या पातळीवर असणारी जिल्हा परिषद, तसं गट पातळीवर पंचायत समिती निर्माण करण्यात यावी. काय निर्माण करण्यात यावी? पंचायत समिती निर्माण करण्यात यावी. पंचायत समिती. आणि मग गाव पातळीवर असणारी काय निर्माण करण्यात यावी? तर खेडेगावासाठी ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी अशी एक त्यांनी शिफारस केली. म्हणजे गाव पातळीवर ग्रामपंचायत,
गट पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असे हे त्रिस्तरीय मॉडेल हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात कोण सुचवलेलं आहे तर बलवंतराय मेहता समितीने सांगितलेलं आहे. याच्यामध्ये त्याने आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे काय तर जिल्हा पातळीवर असणारी जिल्हा परिषद हा विकासाचा सर्वोच्च घटक असेल. जिल्हा परिषद हा आजही पाहतो की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्वोच्च घटक कोणता आहे तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्वोच्च घटक म्हणजे कोणता आहे तर जिल्हा परिषद आहे. जिल्ह्याच्या विकासविषयक बाबीवर जे काही नियोजन वगैरे करायचं ही सगळी जबाबदारी कोणाची आहे जिल्हा परिषदेची ही जबाबदारी असलेली सांगता येते आणि जिल्हा परिषद हा सर्वोच्च घटक आहे. तर ग्रामपंचायत हा सगळ्यात शेवटचा घटक असलेला सांगता येतो. शेवटचा घटक कोण आहे ग्रामपंचायत हा शेवटचा घटक असलेला सांगता येतो. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना सांगणारा दुवा या दोघांना सांगणारा दुवा म्हणून कोण काम करतं तर या दोघांना सांगणारा दुवा म्हणून पंचायत समिती काम करते. तर हे त्रिस्तरीय पंचायत राजचं प्रारूप जर कोण सांगितलेलं असेल तर मेहता समितीने सांगितलेलं आहे असं आपल्याला सांगता येतं. एवढंच नाही तर महाराष्ट्रात जे काही पंचायत राज व्यवस्था निर्माण केली स्वातंत्र्योत्तर कालखंडात किंवा राज्य निर्मितीच्या नंतर जी वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आल्या त्या या बलवंतराय मेहता समितीचा अभ्यास करूनच त्याच्या शिफारशीनुसारच मग या स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रात निर्माण केल्या. आता ही झाली एक बाजू. दुसरी बाजू काय सांगता येते तर भारतीय राज्यघटनेत स्थानिक स्वराज्य संस्थाविषयक तरतुदी आहेत का तर 100% त्या प्रश्नाचं उत्तर असेल यस आहे. पण सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये बघा भारतीय राज्यघटनेतील कितव्या कलमामध्ये तर भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 40 मध्ये कलम किती सांगितलेलं आहे मी 40 मध्ये त्या कलम क्रमांक 40 मध्ये काय उल्लेख केलेला आहे तर खेडेगावांसाठी कशासाठी खेडेगावासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या जातील. कशासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या जातील खेडेगावासाठी ग्रामपंचायतीचं संघटन केलं जाईल. ग्रामपंचायतीचे काय करण्यात यावं संघटन करण्यात यावं असा उल्लेख कुठे केलेला आहे कलम 40 भारतीय राज्यघटनेतला भाग क्रमांक किती आहे रे भारतीय राज्यघटनेतला भाग क्रमांक 4 अंतर्गत ही तरतूद केलेली आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेत कलम 40 मध्ये खेडेगावांसाठी ग्रामपंचायतीचा उल्लेख केलेला आहे. तर पुढे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार 2 ऑक्टोबर 1959 रोजी भारतात स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत. ठीक आहे. तर बघा मित्रांनो ही जी अशी माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात परीक्षेच्या अनुषंगाने ही आता जेवढ्या काही गोष्टी बोललो ना या गोष्टींपैकी कंपल्सरी तुमच्या कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये एक तरी प्रश्न आलेला आहे चेकआउट करू शकता तुम्ही. तर असे आणखी चांगले जे काही व्हिडिओ आहेत अशीच वेगवेगळी नवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणे की तुम्हाला अधिकात अधिक आणि चांगली आणखी माहिती आम्हाला त्या ठिकाणी देता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुमच्या जे काही सजेशन आहेत ज्या काही सूचना आहेत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला निश्चितपणे कळवा. आपल्या सूचनांचं आम्ही या ठिकाणी काय करूयात स्वागत करूयात. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूयात.